पत्राचाळ प्रकरणात ईडीनं आता मोठी कारवाई केलेली आहे। प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित 73.62 कोटींच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती करण्यात आली आहे। पत्राचाळ प्रकरणात आतापर्यंत 116.27 कोटींची जप्ती करण्यात आलेली आहे। पालघर, दापोली, रायगड ठाण्यातील स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्यात। प्रवीण राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत। प्रवीण राऊत हे गुरु आशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत। महत्त्वाची बातमी आणि पत्राचाळ प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आल्याचं समजत आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, ही ईडीची मोठी कारवाई म्हणावी लागेल। आपण जर पाहिलं तर ही खरंच आता एक ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई पत्राचाळ या प्रकरणासंदर्भात केलेली आहे। संजय राऊत यांचे निकटवर्तीय यांच्यावर ही कारवाई जी ती करण्यात आली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर या कारवाई जे ते पालघर असो, रायगड असो या पट्ट्यातली सुद्धा जी स्थानिक मालमत्ता आहे ती जप्त करण्यात आलेली आणि याचा संपूर्ण आकडा जो आहे तो 76 कोटींचा गेलेला। त्यामुळे आतापर्यंत ईडीने हा संपूर्ण प्रकरणात जे आहे ते 116.27 कोटी एवढी संलग्न मालमत्ता जी आहे ती जप्त केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात संजय राऊत यांच्यावरही आरोप करण्यात आले होते, तर दुसरीकडे या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून प्रवीण राऊत यांचं नाव आहे आणि त्याच अनुषंगाने हे 10 भूखंड खरेदी करण्यासाठी ही संपूर्ण कारवाई जी ती करण्यात आलेली होती। आणि प्रवीण राऊत हे गुरु आशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक असून या प्रकरणातील ते मुख्य आरोपी सुद्धा आहेत आणि आता तात्पुरती त्यांची मालमत्ता जी आहे ती गोठवलेली आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पुढच्या काय भूमिका ईडीकडून असणार आहे आणि त्याचाच फटका संजय राऊतांना पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, नक्कीच अजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।